कुंडमाळ्यात काल दुर्दैवी घटना घडली, त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। हा पूल जो आहे तो या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे। मात्र हा पूल मोठा करण्यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला होता ते रवींद्र बेगडे आपल्यासोबत आहे। 10 जून रोजी या कामाला सुरुवात होणार होती, मात्र या कामाला सुरुवात होण्याआधीच हा पूल जो आहे तो पडला, त्यामध्ये 4 जणांचा जो आहे तो दुर्दैवी अंत झाला। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र बेगडे आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही तुमच्या मागणीला जे आहे ते काही दिवसापूर्वी यश आलं होतं, मात्र नवीन बांधकाम सुरू व्हायच्या आधी जुना पूल पडलेला आहे, 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। कुणी तुम्हाला हे पत्र दिलं होतं? सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सही असल्याचं पत्र फिरते आता। गेल्या अनेक वर्षापासून हा पूल मोठा व्हावा, वर्दळ वाढलेली आहे, म्हणून आम्ही पाठपुरावा करत होतो। तर आदरणीय नेते रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री होते मागच्या सरकारमध्ये, तर त्यांनी ह्या पुलाला मंजुरी दिली गेल्या वर्षी। आणि मग स्टार्टर चेकिंग असेल, बोर टेस्टिंग असतील आणि कशा प्रकारचं पुलाचं बांधकाम होईल या सगळ्या प्रोसिजरमध्ये अनेक दिवस गेले। परंतु आता 10 तारखेला त्या पुलाची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 8 कोटी रुपये त्या पुलाला मंजूर झालेले आहेत। परंतु आमची अशी मागणी होती की 8 कोटीपेक्षा त्याला जो एक्सटेन्शन जे रोड आहेत जॉईंट करणारे, तर त्याचे सुद्धा आणखी निधी मिळावा। मग ह्यासाठी आमची अजूनही त्यांच्याकडे मागणी आहे। परंतु हा ब्रिज लवकरात लवकर व्हावा यासाठी ग्रामस्थ किंवा आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो, परंतु त्याला मंजुरी मिळाली आणि 10 तारखेला वर्क ऑर्डर झाली अशा प्रकारच्या आमच्याकडं माहिती आहे। आणि 10 जून म्हणलं तर पाऊस होणारा काळ आहे आणि तिथं आपण जर पाहिले असेल तर तिथे व्यवस्था अशी आहे की मुवमेंट होऊच शकत नाही कुठलीच, त्याला 2 बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल अशी व्यवस्था असल्यामुळं मला असं वाटतं की लवकरात त्याचं काम सुरू व्हावं आणि लवकर तो ब्रिज व्हावा, तर अशा घटना घडणार नाहीत। तर आपण पाहिलं तर 10 जूनला वर्क ऑर्डर निघली होती, म्हणजे काम सुरू करण्याची ती ऑर्डर होती का, काय प्रोसेस? वर्क ऑर्डरच ना, रितसर वर्क ऑर्डर झालेले आहे, ठेकेदार नेमलेले आहेत आणि पावसात तर कुठलंच नवीन काम सुरू होत नाही, परंतु पाऊस झाल्यानंतर ते सुरू होणारच आहे 100%, त्याच्यामध्ये कुठलीच हे नाही। परंतु ही जी घटना घडली, हे पर्यटक ज्यावेळी इथं येतात, गेल्या 3-4 वर्षात सोशल मीडियावरती ह्या सगळ्या घटना पाहतात आणि लोक कॉलेजचे विद्यार्थी सगळे येतात आणि ते स्थानिकांना अजिबात इथं जो म्हणत नाही आणि स्थानिकांना अरेरावी करतात। आता तो ब्रिजची कॅपॅसिटी की 4-5च माणसं एका वेळी जाऊ झाले, तर तिथे 100-150 एका वेळी माणसं गेली, त्यामुळे ही गेली आणि तो ब्रिज त्या ठिकाणी पडलेला आहे। आमचं सगळं जनजीवन विस्कळीत झालं। किती वर्षापासून तुम्ही या पुलाची जी आहे ती मागणी करत होता? आमचे काका माजी आमदार दिगंबरदादा बेगडे हे तर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्याची मागणी करत होते, परंतु काय हा मिलिटरी एरिया आहे आणि मिलिटरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना लगेच ॲक्सेस मिळत नाही। ते त्यांच्या एरियामध्ये काही कामं करण्यासाठी रस्ते किंवा डेव्हलपमेंटसाठी परवानग्या देत नाहीत, परंतु शेतीसाठी जाणारे लोक असतील, दूध व्यावसायिक असतील, कामगार वर्ग आहे, तर ह्यांना हा जाणारा शॉर्टकट रस्ता आहे की हा इथून पिंपरी चिंचवडला कनेक्ट होतो, पुण्याला कनेक्ट होतो, नसेल तर मग तळेगावला जाऊन किंवा देहूला जाऊन जावं लागतं। हा सगळ्यात जवळचा रस्ता आहे, आमच्या 4-5 गावांसाठीचा आहे। गेल्या काही वर्षापासून प्रशासनाची अनास्था म्हणावं लागेल की हा पूल झाला नाही आणि 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता हे प्रायोरिटीवरती त्यावेळी घ्यायला अपेक्षित होतं, परंतु ते झालेलं आहे, आता लवकरात लवकर सुरू होईल। परंतु मला असं वाटतं की ह्या पर्यटकांच्या चुकीमुळं ह्या घटना घडतात, अनेक ठिकाणी घडतात। त्या ब्रिजची कॅपॅसिटी आणि आम्ही अडवलं तरी ते थांबत नसायचे, त्यामुळं मग शनिवार रविवार स्थानिक लोक तिकडनं जाणं अवॉइड करायची अशी परिस्थिती त्या ठिकाणची आहे। नक्कीच आपण पाहिलं तर प्रशासनाची अनास्था जी आहे ती या 4 जणांच्या मृत्यूला जी आहे ती कारणीभूत ठरलेली आहे। 10 जून रोजी या कामाची वर्क ऑर्डर जी आहे ती निघली होती, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे पावसाचं कारण देत जे आहे ते आता ही कामाची वर्क ऑर्डर जी आहे ती तशीच पडून राहिली आणि या 4 जणांचा जो आहे तो दुर्दैवी असा मृत्यू झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे हा मृत्यू झाला असं म्हणलं तर कुठं वावगं ठरणार नाही। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।